हाय माझी यूट्यूब फॅमिली, आशा आहे की तुम्ही बरे असणार. मी पण बरी आहे. आजचा व्हिडिओ आपल्याला असा बनवायचा आहे की मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ते तुम्ही व्हिडिओ बघणार ना तर महत्त्वाची गोष्ट येते. तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघा. मी तुम्हाला सांगते की आपल्या आयुष्यामध्ये लोक कसे येतात. आणि मी तर खूपच दिवस झाले सगळ्या गोष्टी झेलते. मी लोकांची पर्वा तर करत नाही. पण कोणी असं बोललं तर वाटतं ना की हां बाबा, अजून पण लोक सोडत नाही आपला पिछा. काहीतरी आपल्या सोबत म्हणजे बोलायला त्यांना पाहिजेच. आपण म्हणजे मला असं वाटतं की आपण जे कामं करतो आणि ते कामं ते करू शकत नाही म्हणून ते नावं ठेवतात काय, असं वाटतंय. तर असू दे, मी तुम्हाला आता ती गोष्ट सांगते. काहीतरी माझी चुकी झाली म्हणून ते मला बोलायपर्यंत आलेत. आणि बोलायपर्यंत आले तर काय तसं मला काही राग-बीग येत नाही. मला कमेंट वगैरे पण केली तरी राग येत नाही आणि काही नाही. राग गेला आणि आपण त्यांच्या पाठीशी लागलो तर आपलं काही सक्सेस आपल्याला व्हायचं नाही. माझं ध्येय असं आहे, जे काम करते मी ती सरळ करत असते. मी कोणाकडं लक्ष देत नाही. कोणी काय बोललं, काय नाही बोललं, मग ते आपण जर धरून चाललं ना तर आपण खचून जाणार. लोक पायीही चालू देत नाही, घोडाही चालू देत नाही. तुम्ही पायी चालणार तर बोलणार, बाई पायी चालते का गं, एवढे पण पैसे नाही का तुझ्याकडं, की बाबा तू काहीतरी रिक्षा वगैरे करून जाणार, असं तसं. आणि जर घोड्यावर चाललं, बाईला शोभतं का, हां राजा महाराजासारखी घोड्यावर चाललीस. म्हणून कोणाला पण सक्सेस बघू शकत नाही आहे दुनियामध्ये. आणि खास करून नातेवाईक लोक. मी सांगते तुम्हाला, मी पेशंट केअरचं काम करत होती. नवीन नवीन मी जेव्हा काम करायची तेव्हा माझ्या नातेवाईक लोक मला नाव ठेवायचे की बाबा तू हे असे पेशंट केअरचे कामं करती, घाणेरडे कामं करती, रोगी रागी पेशंट असतात त्यांच्याजवळ जाते. काय तुला वाटतं तुझ्या लेकरांना काहीतरी होईल, तू काहीतरी आजार घरामध्ये आणशील, असे मला भरपूर लोक बोलायचे. पण मला पैसा जरूरत होता. पैसा कोणी देऊ शकतं का, बोलू शकत होते, फ्रीमध्ये ॲडव्हान्स देतात ते. पण मला पैसा कोणीच पुरवला नाही. मला कोणी पैसा दिला तर तो व्याजाने दिला. व्याजाने पैसा दिला आणि व्याज मुद्दल सगळं घेऊन सुद्धा बोलतात आम्ही मदत केली. हे असे लोक असतात. मग मी जर गुमूत काढते लोकांचं,